आज घोडेगाव या ठिकाणी या सेका बिल्डिंगमध्ये माननीय राहुल भाऊ वाळके पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आपण आंबेगाव तालुक्याचं प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या कार्यालयाचं आज ओपनिंग करत आहे. आता खरं पाहता दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत सरकारी दरबारी तहसील ठिकाणी यांना जे हेलपाटे मारावे लागतात, त्याच्या पाठीमागचा ऑफिस ओपन करायचा उद्देश हा की त्यांना बसायला जागा नाही तिथं कुठं, आणि हक्काचं त्यांचं एक बसण्याचं ठिकाण व्हावं, त्यांच्या समस्या मांडण्याचं एक ठिकाण व्हावं, या दृष्टिकोनातून आपण या कार्यालयाचं आज ओपनिंग केलेलं आहे. आता या ठिकाणी मगाशी पण कार्यक्रमामध्ये सर्व वक्त्यांनी नमूद केलं की दिव्यांगांच्या समस्या वगैरे, आता त्याचा उपभोग करण्यात काय अर्थ नाही, तेच ते चावून त्याचा चोथा झाल्यासारखं होतं. काय होतं की एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादी ज्या वेळेला अपंग व्यक्ती जाते पण तिच्याबरोबर कोणी नसतं, त्यावेळी तिची दखल तर घेत नाहीच कोणी. आणि जर समजा तिचा प्रतिनिधी त्या दिव्यांग व्यक्तीचा जर गेला तर त्या ठिकाणी काय होतं की मग त्या समक्ष ज्या लोक आहेत म्हणजे अपंग आहेत त्यांना घेऊन या, म्हणजे दोन्ही बाजूनी कोंडी होते तिथं. धड म्हणजे एक तर आईला म्हणजे कसं आहे, सूर्य दाखवण्याचं जे तर दाखवा अशी परिस्थिती तिथं ऑफिसमध्ये होते प्रत्येकाची, तर ते होऊ नये. आता जेवढे हजर आहेत या ठिकाणी मी त्यांना एक विनंती करेन, कार्यालय तुमचं आहे, हक्काचं आहे, आणि हे 24 तास एक संपर्क प्रमुख तालुक्याचा या नात्याने मी सांगेल की तुम्ही कधी फोन करा, जितू भाऊला करा, अध्यक्षांना करा, मला करा. बोर्डवरती दोघांची नंबर आहेत, दोघांची नावं आहेत, नावं माहिती नसतील तर कधी फोन करा. ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस उभं आहे. हा उद्देश या कार्यालयाचं ओपनिंग करायचं आहे, याच्या पलीकडे दुसरा विषय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला ज्या वेळेला काही गरजा पडतात ना, तुम्ही अशा जर समोर आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण तिथं जसा टाइम लागतो तसं इथं पण उद्या काय म्हणणार तुम्ही की तुमचे काय अर्ज दिलाय तो काय सबमिटच झाला नाही. पण एक अर्ज द्यायला आणि त्याच्याबरोबर जर 10 अर्ज असले तर त्याला बरंचसं वजन येतं, बरोबर आहे ना, की बाबा एवढ्या लोकांचे तुम्ही आज अर्ज दिलेले आहेत ऑफिसला, पण तेच रिपीट झालेले आहेत आमच्याकडं. मग यांचं काय केलंय तुम्ही, यांचं काय केलंय आजपर्यंत? आम्हाला भांडता येतं त्यासाठी. मी असेल, जितू भाऊ असेल, पांडुभाऊ काळे असतील, ही मंडळी ऑफिशियली तिथं काम करणारी आहेत. मी इथं बसून तुमच्या तक्रारी घेणार आहे, ज्या काय असतील रिसर आणि जे काही ड्राफ्ट आहेत म्हणजे जे फॉर्मॅट असतो फॉर्मचा, तुमचे जे ऑप्शन दिलेले असतात, कागदपत्र कुठले नाही आहेत, तुम्हाला जे काही कार्ड दिले जातं त्यासाठी काय काय पत्र लागतात, त्याचा पूर्ण चार्ट आपल्या ऑफिसमध्ये असणार आहे. आम्हाला विचारायची गरज लागणार आहे. एक फक्त 8 दिवस आम्हाला मुदत द्या, इथं तुम्हाला सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती, काय लागतं, कशासाठी काय लागतं, काय कुठल्या म्हणजे स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या फक्त दिव्यांगांसाठी. बराच प्रवास झाला आहे जितू भाऊचा या संघटनेच्या माध्यमातून. मी तर तसं नौकच आहे, परंतु मला जेवढं ज्ञात आहे, आता दिव्यांगांच्या संघटना हे कसं झालेलं माहिती आहे का, की सगळ्यांच्या बाबतीत झालेलं. फक्त विषय कसा आहे की एक पर्सनली माणूस आहे तिथं काम करतोय, कोणापर्यंत पोहोचलेलं नाही की बाबा यांच्याकडं आता राहुल भाऊ असतील पुण्याहून येणार नाही ना, आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार. साहेब तहसीलमध्ये काम होत नाही, काय करायचं ते, ज्या दिवशी फोन नाही त्या दिवशी ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तहसीलला इथं उपस्थित असतील. जिल्हा अध्यक्ष एवढी ग्वाही देतो. ओके, एवढं बोलून मी आज 15 डिसेंबर रोजी सन्माननीय लोकनायक बच्चू कडू साहेब यांच्या नावाने आजला सन्मान सोहळा समाजातील तळागाळातील जे समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी आपण सन्मान घेतला. सन्मानामध्ये जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचा आपण त्या ठिकाणी अधिकारी सन्मान घेतलेला आहे. समाजभूषण पुरस्कार वितरित केला, कलाभूषण त्या ठिकाणी पुरस्कार वितरित केला. पुण्यावरनं मृणालताई कुलकर्णी ह्या या ठिकाणी आपल्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होत्या, त्यांना तो कलाभूषण दिला गेला. संजय भाऊ थोरात यांना समाजभूषण दिला गेला. आपल्या गटविकास अधिकारी कोल्हेते मॅडम असतील त्यांना कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आले. त्यानंतर आजच्याच दिवशी आपण या आंबेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय याशिका बिल्डिंगमध्ये हे आपण ओपन करतोय.
हे तेच उद्दिष्ट आहे की आजच्या दिवसाला भाऊंच्या नावाने जे सन्मान आपण केलाय तो सन्मान आणि सन्मानाचा दिवस कायम हृदयात राहावा म्हणून आजला या ठिकाणी गोरगरिबांची सेवा करण्याच्या उद्देशाने शेतकरी असतील, दिव्यांग असतील, मच्छीमार असतील, मेंढपाळ असतील आणि अन्य वंचित घटक असतील समाजातले. या ठिकाणी कोणी आला तर त्या ठिकाणी त्याचं कोणतंही काम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणजे शासकीय दृष्ट्या तो अडलेला असेल, नडलेला असेल, सगळ्या दृष्टिकोनातून आपण त्याला मदत करणार. दुसरी बाब आमचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ वाळके या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत कार्यक्रमादरम्यान आणि आजच्या या उद्घाटनादरम्यान त्यांना त्यांच्या हाताने आम्हाला उद्घाटन करायचं होतं म्हणून त्यांना थांबून ठेवलं. उद्दिष्ट एकच आहे की चांगलं काम करायचंय. तर आम्हाला राजकारण तालुक्यामध्ये करायचं नाही. आम्ही समाजकारण करणारी माणसं आहेत, समाजकारण करणारी नेत्याची माणसं आहेत. त्या विचारांनी घडलेलो आहोत, समाजकारणाच्या भाऊंच्या विचारांची माणसं आहोत. त्यामुळं राजकारण बाजूला ठेवून समाजातील तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याच्या माध्यमातून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षात काम करतोय आणि तोच उद्दिष्ट ठेवून हे ऑफिस भाऊंचं कार्यालय हे प्रहार जनशक्ती पक्षाचं चालवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्या व्यतिरिक्त जो कोणी या ठिकाणी येईल त्याला नेहमी आमचं सहकार्य असेल आणि राहील एवढंच सांगतो. आणि आपल्याला तालुक्यातील सर्व मी जनतेला सांगू इच्छितो की या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला होतील तेवढी मदत आम्ही करू. आपल्याला काही अडचण आल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयास याशिका बिल्डिंग तहसील रोडला भेट द्या. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल सुरेश वाळके, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा. आज या ठिकाणी आंबेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वप्रथम या ठिकाणी आलात. आपण सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः हार्दिकाचं स्वागत करतो. आंबेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष जितूभाऊ भालेराव व संपर्क प्रमुख राजभाऊ कांबळे यांनी दोघांनी मिळून जे काही आंबेगाव तालुक्यामध्ये दिव्यांग शेतकरी लोकांसाठी जे कार्य केले या सर्वांसाठी त्यांचा बसायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. जितूभाऊ वारंवार सांगतात की आमच्या लोकांना बसायला एक फिक्स एक जागा हवी होती आणि त्या जागेचं आज दोघांनी मिळून त्यांनी नियोजन केले. एकदम नियोजनबद्ध या ठिकाणी जागेचं नियोजन केले. तहसील कार्यालयाला खेटूनच ही जागा यांनी या ठिकाणी उपलब्ध केली. या कार्यालयामधून जितूभाऊंच्या हातातून दिव्यांगांची, शेतकऱ्यांची, गोरगरिबांची सगळी कामे फ्री ऑफ कॉस्ट आपण या ठिकाणी करणार आहे. माझी सर्वांना विनंती, जेवढी तुमची कामं असतील ती या ठिकाणी तुम्ही जितूभाऊला, राजाभाऊंना आणून द्या. ती त्यांच्या परिपूर्ण त्यांना खूप आता अनुभव आलेला आहे. कुणाचंच काम वंचित राहणार नाही. मी या ठिकाणी काळजी करतो आणि जितूभाऊंना, राजाभाऊंना मी भावी वाटचालीसाठी त्यांच्या हातून संपूर्ण तालुक्याची नाही लवकरच सगळी म्हणजे जेवढा तालुका आहे सगळ्यांची कामं त्यांच्या हातून हो हीच मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.